सर्वप्रथम यश परके या चॅनलकडून सर्वांना नमस्कार। या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप या पुस्तकातील म्हणी व त्याचे अर्थ व त्यावर आधारित प्रश्न, परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणी या घटकावर आधारित जे प्रश्न विचारले जातात, हमखास परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न, एक प्रश्न हमखास विचारला जातो स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये। आणि नवोदय या परीक्षेमध्ये सुद्धा परीक्षेमध्ये सुद्धा म्हणी या घटकावर आधारित प्रश्न विचारला जातो। तरी नवोदय स्कॉलरशिप असेल, या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा जो घटक आहे खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग लक्षपूर्वक तासिका करत चला। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे यश परके या चॅनलवरील जे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला दररोज येईल। यश परके या चॅनलवर 5वी स्कॉलरशिप मराठी, बुद्धिमत्ता, गणित व इंग्रजी या चारही विषयाचे व्हिडिओ यश परके या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील। तर अवश्य यश परके या चॅनलला भेट द्या। शिकवलेलं जर आवडत असेल तर लाईक करत चला। यावर काही म्हणी व त्याचे अर्थ 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये म्हणी पहा, या ठिकाणी म्हणी आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत, ते तुम्ही पाठ करून ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कसाही प्रश्न या घटकावर विचारला तर तुम्हाला सोपा जाणार आहे। तर तुम्ही ते काही म्हणी आणि व त्याचे अर्थ 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील तुम्ही ते अभ्यासायचं आहे। या ठिकाणी आपण यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। तर पहा, पुढील प्रत्येक म्हणीतील योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे। या ठिकाणी म्हणीसाठी योग्य अर्थ या ठिकाणी निवडायचा आहे, म्हणजे त्याचा अर्थ जे आहे ते या ठिकाणी म्हण दिलेले आहे। या ठिकाणी काकेत कळसा आणि गावाला वळसा। मग पहा, पर्याय पाहूयात आपण। कळशी घेऊन पाणी भरायला जाणे येईल का? नाही। काकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे आपल्या सोबत जवळच ती वस्तू आहे आणि सर्व गावभर फिरवून हुडकत आहे असा याचा अर्थ होतो। वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधत राहणे। पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 3 पाहायचं आहे आणि 4 हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे। उत्तर जरी आपल्याला योग्य वाटलं तरी सर्व पर्याय पाहायचे आहेत। काही पर्याय फसवे असतात, त्यामुळे सर्व पर्याय वाचन करूनच आपल्याला उत्तर टिक करायचं आहे। प्रश्न पर्याय क्रमांक 3, हरवलेली वस्तू पुन्हा सापडणे। पर्याय क्रमांक 4, गावाला एक प्रदक्षिणा मारणे हे येणार नाही। तर काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधत राहणे। पहा, स्पष्टीकरण, जेव्हा वस्तू जवळपास असून सुद्धा तिचा सर्वत्र शोध घेतला जातो तेव्हा काखेत कळसा गावाला वळसा ही म्हण वापरतात। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे जे याचं उत्तर आहे करेक्ट आहे। या ठिकाणी आपण सरावासाठी काही प्रश्न पाहूयात। पहा, प्रश्न पहिला, पुढील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। तर पहा, पुढील म्हणीसाठी योग्य अर्थ म्हण दिलेले आहे, त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे। प्रश्न अगोदर व्यवस्थित वाचन करायचा विद्यार्थी मित्रांनो, मगच पर्याय आणि प्रश्न सोडवायला सुरुवात करा। पहा, म्हणीसाठी योग्य काय कधी काय होतं, अर्थ देतो आणि ती म्हण त्या अर्थाचा म्हण कोणत्या आहे पर्यायातून शोधा असं पण येतं बरं। चला, एक घाव दोन तुकडे ही म्हण आहे, म्हणजे याचं उत्तर काय येईल सांगा बरं चॅटमध्ये। मी पर्याय वाचून दाखवणार आहे। नसते लचाण पाठीमागे लावून घेणे। नसते लचाण पाठीमागे लावून देणे। कमेंटमध्ये याचं उत्तर टाकायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी टाकलं त्यांचं खूप खूप स्वागत। चर्चा न करता झटपट निकाल लावणे। जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते जरूर कमेंटमध्ये उत्तर देतात। चला, नसते लचाण पाठीमागे लावून घेणे, चर्चा न करता झटपट निकाल लावणे, एकाच घावात 2 भाग करणे, मिळालेल्या संधीचा पटकन फायदा करणे,
काय येईल रे याचं उत्तर? चला बरं कमेंटमध्ये याचं उत्तर येणं खूप अपेक्षित आहे. पहा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. चर्चा न करता झटपट निकाल लावणे. एक घाव दोन तुकडे. जास्त चर्चा न करता एक घाव चर्चा न करता झटपट निकाल लावणे याचा अर्थ होतो. चला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. एका हाताने टाळी वाजत नाही. एका हाताने टाळी कधी वाजते का? आता एखाद्याचं समजा कुणाचं भांडण झालं तर मग दोघांची थोडी थोडी का असणार चूक असल्याशिवाय भांडण होत नाही. अशा प्रकारे याचा अर्थ होतो. तर पहा सगळेच दोषी असतात हे येईल का? नाही. दोघांच्या भांडणात एकट्यालाच दोष देता येत नाही. पर्याय क्रमांक 3 पहा. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा सहभाग असतो. पर्याय क्रमांक 4 दोघांच्या भांडणात एकट्यालाच दोष देणे हे येईल का याचा अर्थ? नाही. तर ज्या विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये उत्तर टाकलं आहे ते विद्यार्थी अभ्यास करत आहेत असं समजू व ते विद्यार्थी निश्चितच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नवोदय परीक्षेमध्ये निश्चितच यशस्वी होणार आहेत. एका हाताने टाळी वाजत नाही. दोघांच्या भांडणात एकट्यालाच दोष देत नाही. पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा पाहूयात. कुडास कान ठेवी ध्यान. कुडास कान ठेवी ध्यान ही जी म्हण आहे याचा अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. त्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्यांनी कमेंटमध्ये उत्तर टाकायचं आहे. चला निश्चितच ते विद्यार्थी अभ्यास करत आहेत असं समजलं जाईल. नेहमी सावधगिरीने बोलावे. पर्याय 2 मागून येऊन वरचढ होणे. कुडा नाही तर येणार नाही. एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा हे येईल का? नाही. साहसाचे कार्य करायचे तर संकटाची भीती बाळगू नये हे पण येणार नाही. तर कुडास कान ठेवी ध्यान म्हणजे नेहमी सावधगिरीने बोलावे. भिंतीला सुद्धा कान असतात असं आपण म्हणतो. आपण एखाद्याविषयी बोलत असतो आणि ते आपलं जर घरानं ऐकत असेल तर मग त्यासाठी ही म्हण आहे. कुडास कान ठेवी ध्यान नेहमी सावधगिरीने बोलावे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. प्रश्न चौथा पहा. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 खूप प्रवास केल्यास थोरपणा मिळतो. पर्याय क्रमांक 2 एकाचे कर्तृत्व असणे पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. एकानं कर्तृत्व केलेलं असतं पण ते दुसऱ्याच्या नावाने गाजतं आहे की नाही? हे नाही येणार नाही. हे सुद्धा येणार नाही. हा पर्याय सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक 3 पहा. मोठ्याच्या आश्रयाने लहानांचा देखील फायदा होणे. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचा देखील फायदा होणे. म्हणून गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. तरी आपण 14 पाहू. मोठ्यांनाही लहानांची गरज असते हे येणार नाही. याचा अर्थ या म्हणीचा अर्थ जे आहे पर्याय क्रमांक 3 ज्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. चला प्रश्न 5वा पाहूयात. कानामागून आली अन तिखट झाली. कानामागून आली अन तिखट झाली ही जी म्हण आहे याचा अर्थ या ठिकाणी या ज्या म्हणीचा अर्थ पर्यायातून आपल्याला शोधायचा आहे. तर पर्याय आहेत पहा. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
पर्याय क्रमांक 2 बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवतो. पर्याय क्रमांक 3 श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. पर्याय क्रमांक 4 विस्मरणामुळे काही वेळा फार मोठा तोटा होतो. तर याचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांना येतं त्यांनी कमेंटमध्ये टाका बरं. चला कुणा कुणाला याचं उत्तर येतं पाहू आपण. ज्यांना ज्यांना याचं उत्तर येतं त्यांनी टाकायचं आहे. चला छान, बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये उत्तर देत आहेत. खूप छान, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. निश्चितच त्यांचा अभ्यास छान होत आहे. चला या ठिकाणी सरावसुद्धा तुमचा होणार आहे, तर तासिका शेवटपर्यंत करत चला. पहा, प्रश्न 5व्यातील उत्तर आपल्याला पाहायचं आहे. काना मागून आली आणि तिखट झाली, याचा अर्थ काय होईल मग? श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा, रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून मन पूर्ण करा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा, असा प्रश्न आहे. या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य शब्द या ठिकाणी पर्यायातून आपल्याला वापरायचा आहे आणि ती मन जे आहे पूर्ण करायची आहे. पहा, पडत्या फळाची डॅश डॅश. काय रे याचं उत्तर? आज्ञा, विनंती, गोडी, आवड. याचं उत्तर कमेंटमध्ये येणं अपेक्षित आहे. चला, ज्या विद्यार्थ्यांना मनी हा घटक पाठ आहे, पाठांतर आहे, त्यांना निश्चितच या अशा प्रश्नांचं मनी हा घटकावरील प्रश्न सोपे जाणार आहेत. पडत्या फळांची आज्ञा. बऱ्याच विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आहे आज्ञा. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. छान. ज्या विद्यार्थ्यांना यश परगे या चॅनलवरील ग्रुपवर ॲड व्हायचं असेल तर त्यांनी 75 88 54 63 08 या व्हॉट्सअप नंबरवरती जॉईन व्हा. मॅसेज करा. तुम्हाला ज्या वर्गासाठी जॉईन व्हायचं आहे, 5वी स्कॉलरशिप, नवोदय, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व विद्यार्थ्यांसाठी ग्रुपसाठी जॉईन होण्यासाठी हा नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करा. त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. पुढचा प्रश्न पाहू आपण. पदरी पडले डॅश डॅश झाले. पहा, या ठिकाणी काय याचं उत्तर? पदरी पडले डॅश डॅश झाले. पदरी पडले वाया झाले. हे बघा, अर्थच लागत नाही. पदरी पडले निष्फळ झाले नाही, तर पदरी पडले पवित्र झाले. पहा, पदरी पडले पवित्र झाले हे योग्य अर्थ या ठिकाणी होत आहे म्हणीचा. म्हणून पदरी पडले पवित्र झाले. पर्याय क्रमांक 3. पदरी पडले मान्य झाले येणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 3रा पाहू. हलवायाच्या घरावर डॅश डॅश. हलवायाच्या घरावर डॅश डॅश. मग पहा, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, बेलपत्र, तमालपत्र आणि ताम्रपत्र हे येणार नाही, तर तुळशीपत्र येईल. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. चला, सरावासाठी काय असणार? तासिका करत चला. शेवटपर्यंत सराव होण्यासाठी तरी तासिका तुम्ही करत चला. प्रश्न 4 पहा. डॅश डॅश आले डॅश डॅश म्हणा, तेथे कोणाचे चालेना. काय येईल? आले पाटलांच्या मनात, ते कोणाचे चालेना असं येईल का? नाही. आले सावकाराच्या मना, आले प्रभूच्या मना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप स्वागत आहे. आले देवाजींच्या मना. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा पुढचा प्रश्न.
असंगाची संग डॅश डॅश गाठ. असंगाची संग डॅश डॅश गाठ. मग काळील्याचं उत्तर सांगा बरं. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप असंगाशी संघ डॅश डॅश प्राणाशी गाठ. शत्रूशी गाठ, मित्राशी गाठ, आयुष्याशी गाठ नाही तर प्राणाशी गाठ. असंगाशी संगत प्राणाशी गाठ. अशा प्रकारे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 मधील प्रश्न आपण पाहूयात. पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य मन ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. असा प्रश्न आहे पहा. पहिला प्रश्न, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. म्हणजे याचा काय अर्थ होतो रे? शूद्र माणसे कोणत्याही छोटी गोष्टही त्यांना हलकी अशी कधी खराब जरी वस्तू दिली तर त्यांनी लगेच घेतात, राजी होतात. अशा प्रकारे हे या म्हणीचा अर्थ होतो. तर मग खोटा आहे याचा अर्थ पाहूया पर्यायातून. गाढवाला गुळाची चव काय? हे येणार नाही इकडे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. कोल्ह्याला कधी द्राक्षे आंबटच लागतात ना. कोल्हा काकडीला राजी. पहा, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात म्हणजे कोल्हा काकडीलाही राजी होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पहा, पर्याय क्रमांक 3. आडला हरी गाढवाचे पाय धरी हे सुद्धा येणार नाही. तरी पहा आता दुसरा प्रश्न. सहजासहजी समोर दिसलेल्यांना मनात नसतानाही नमस्कार करणे. दृष्टी आड सृष्टी. दृष्टी आड सृष्टी. देखल्या देवा दंडवत. पहा, या ठिकाणी समोर सहजासहजी दिसलेल्यांना मनात नसताना आपल्याला एखादा मनुष्य आवडत नाही, मग तो आपल्या समोर आला, पण आता आपण त्याला काय असं वाकडं बोलतो का? नाही बोलणार. मग दिसल्यानंतर आपण त्यांना नमस्कार करणे, नमस्कार करावाच लागतो. तर देखल्या देवा दंडवत. अशा प्रकारे याचा ही म्हण या ठिकाणी लागू होईल. पर्याय क्रमांक 2. मनी वसिते स्वप्नी दिशे हे येणार नाही. वारा पाहून पाठ द्यावी हे सुद्धा येणार नाही. आता प्रश्न तिसरा पाहू आपण. पहा, गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे. गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे. गोगल गाय आणि पोटात पाय नाही, येणार नाही. घर नादार देवळी बिराड हे सुद्धा नाही येणार. याचा अर्थ ही म्हण सुद्धा येणार नाही. विंचवाची बिराड पाठीवर. शिर सलामतो पगडी 50 हे सुद्धा येणार नाही. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये उत्तर टाकलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पर्याय क्रमांक काय येईल याचं मग उत्तर? 3. विंचवाची बिराड पाठीवर. गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अचानक एखादी गोष्ट घडली तर एखाद्याला पाहिजे ते मिळते. अचानक एखादी गोष्ट घडली तर एखाद्याला पाहिजे ते मिळते. या अर्थाची म्हण या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. आयत्या बिळात नागोबा येईल का? नाही येणार. लाट मारीन तेथे पाणी काढीन नाही. धीर धरील तो खीर खाईल नाही. पहा, या ठिकाणी अचानक एखादी गोष्ट घडली तर एखाद्याला पाहिजे ते मिळते. शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले. म्हणजे शिंका तुटला आणि बोक्याची मजा झाली. अशा प्रकारे एखाद्याचं आता 2 भाऊ असतील, एक वारला, मग त्याची जी प्रॉपर्टी आहे ती सर्व छोट्याला मिळाली, मग त्याची लॉटरी लागली सारखं. शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले. अशा प्रकारे ही म्हण या ठिकाणी लागू होईल. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहू.
एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होणे. गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होणे. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी ही म्हण येईल का या ठिकाणी? येणार नाही. छे. देश तसा वेश नाही. नाकापेक्षा मोती जड. एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होणे. नाकापेक्षा मोती जड ही म्हण जी आहे या ठिकाणी योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे या ठिकाणी योग्य आहे. थोरा घरचे श्वान त्याला सर्व देती मान. हे सुद्धा येणार नाही. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पहा, पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. पहा, दिलेल्या सूचनेनुसार योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. सूचना काय आहे पहा. पुढील आकृतीतील मन ओळखून तिचा योग्य अर्थ निवडा. आता ही या ठिकाणी आपल्याला मन ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. मन ओळखून तिचा अर्थ या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर मग सांगा बरं कमेंटमध्ये ही मन काय आहे. सांगा काय काय अक्षर आहेत पहा. ग म पे विक्षाडा उद उट द काय येईल मग. आता पहा या ठिकाणी म आहे आणि हे मग हे तर येणार नाही. म पे म वी म क्षा म डा म द मट नाही. मऊ आलं पहा आता या ठिकाणी. मग काय आता द पाहू. आता द ग आहे का या ठिकाणी. द ग पहा आला ना. द ग डा दगडा मऊ पहा. पेक्षा वीट मऊ. दगडापेक्षा वीट मऊ. दगडापेक्षा का हे दगड एक द हे 2 ग हे 3 दगडा हे 4 पेक्षा हे 5 आणि पेक्षा वीट 6 आणि हे 7 मऊ 8 आणि हे 9 द ग डा पेक्षा वीट मऊ. आले की मन ओळखता आली आपणाला. मग या म्हणीचा अर्थ जे आहे ते या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. पर्याय पाहू आता आपण. मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. पर्याय क्रमांक 2 निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे. अतिशय स्वार्थीपणा. मूर्ख माणसे एकत्र आली तर गोंधळच घालणार. तर या ठिकाणी याचा अर्थ जे आहे निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे असा येईल. निरुपाय आपल्याला ठिकाणी उपाय नाही. दगडापेक्षा वीट मऊ असते असा याचा उपाय नाही ना. म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट मोठे. दगडापेक्षा वीट मऊच असते ना. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. तर पहा अशाच प्रकारचा आपला पुढचा प्रश्न आहे. पुढील आकृतीतील मन ओळखून त्या म्हणीतील 8वे अक्षर कोणते. तर पहा म्हण ओळखायला येणं अगोदर महत्त्वाचं आहे. म्हण ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा आपण आज सुरुवातीला आपण म्हण तयार करून घेऊ. क ळ का तिळा च का सा त को गावा का उ काऊ. या ठिकाणी आपलं का को की नाही. तिळा च का सा नाही. का व आहे का कावळा.
को ळ सा कोळसा. पहा या ठिकाणी आलं बघा कोळसा. को ळ आणि हे सा. मग गावाळा 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 नाही उगाळावा उगाळावा आला पहा. मग कोळसा उगाळावा. आता काय येईल पुढं? तितकाच काळा ती त काच काळा आली ना म्हण आपणाला. को हो का पहा ठिकाणी को ळ हे 2 नंबरला. कोळसा हे 3 देऊ. उगाळावा उ हे 4 5 उगाळावा हे 6 हे 7 तितकाच हे 7 झाला. आता तितकाच 8 तित हे 9 तितकाच तितका तितका 9 आणि हे तितका हे 10 11 आणि हे 12. पहा या ठिकाणी 1 कोळसा हे 3 आलं. 4 नंबरला उ इथं गा लावा ती त का च या ठिकाणी तितका च इथं काय येईल? 11 येईल. काळा इथं 12 येईल. इथं 13. या ठिकाणी आपल्याला 8वे अक्षर कोणते या म्हणीतील मन ओळखावं. त्यातील 8वे अक्षर कोणते असं म्हणलेलं आहे. तर पहा 8वे अक्षर मग कोळसा उगाळावा तितकाच काळा. मग कोणते येईल 8वे अक्षर? 8 नंबरला काय मग या ठिकाणी ती आहे. पहा ती. मग पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3. पुढची म्हण आपण पाहूयात. पहा पुढचा प्रश्न. आकृतीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे 3रे व 7वे अक्षर कोणते? पहा या ठिकाणी आपल्याला अगोदर याची मन ओळखून घ्यायची आहे. ज्या शा वे क च्या वा जा व ळे ते वंश. पहा या ठिकाणी वंशा जा वे जा तेव्हा जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. ही या ठिकाणी अर्थ होईल. काय होईल? जावे ज्यांच्या वंशात तेव्हा कळे. जा पहा या ठिकाणी जावे जावे ज्यांच्या वंशा वंशा तेव्हा कळे तेव्हा कळे. मग जावे जावे ज्याच्या हे 3 नंबर ज्या आणि हे 4 नंबर. वंशा हे काय झालं 5 आणि हे 6 नंबर झालं. तेव्हा कळे ते हे 7 आणि तेव्हा वा काय आहे 8 नंबर झाले. कळे 9 आणि 10. मग पहा या ठिकाणी आकृतीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे 3रे व 7वे अक्षर कोणते असा प्रश्न आहे. 3रे अक्षर या ठिकाणी पहा जावे ज्यांच्या जावे ज्या आहे 3रं अक्षर आहे. ज्यांच्या वंशा
8वे अक्षर, या ठिकाणी आपण 8 नंबर कुठे दिलेला आहे? मग 8 नाही, 7वे अक्षर म्हणलेलं आहे. 3रे आणि 7वे, मग 7वे अक्षर ते येईल, ज्या आणि ते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल, 7वे आणि 3रे अक्षर. पहा पुढील म्हण पाहूयात आपण. ही सुद्धा म्हण ओळखायची आहे व यातील पहा वरील आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील म हे अक्षर कितवे आहे हे ओळखा. तर पहा, ने सट ने, ना खात ने, चामजा चामजा. तर पहा, स आहे का या ठिकाणी? खाणे खाणे, स खाणे नी माणूस. म चा जाणे, खाणे आणि जाणे. आ खाणे, खाणे तर आलं पाहिजे ठिकाणी, खा आणि ने, आणि जा ने. तर राहिले अक्षर काय मग? नी नी. चा ट का त चा आहे ना, अचात अचात, अचात, अचाट अचाट, हे नंबर 1, अचाट. खाणे, अचाट खाणे, म या ठिकाणी 6वं, अचाट खाणे. आणि मसनात जाणे, मस ना त जाणे. मग काय? अचाट खाणे आणि मसनात जाणे. मग कोणतं अक्षर येईल या ठिकाणी? वरील म्हणीतील म हे अक्षर कितवे आहे म्हणलेलं आहे. मग कितवे आहे? 6वे. 7वे. हो का? पहा, अ चा ट ही 3 झाली. अचाट खाणे, हो खाणे 5 झाले. नी हे 6, हे नी जे आहे हे 6, आणि हे 7वं जे अक्षर आहे म जे आहे हे 7वं अक्षर येईल. मग या ठिकाणी 7वे अक्षर या ठिकाणी मसनात जाणे, 7वे अक्षर या ठिकाणी येईल, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा, बाप व श्राद्ध हे 2च शब्द असलेली म्हण ओळखून तिचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. पुरावा दाखवा, अन्यथा हार पत्कर. बापाचे अंगचे गुण मुलात उतरणे. बापाच्या मोठेपणावर येटीत राहणारा मुलगा. धाक दाखविल्याशिवाय कोणी ऐकत नाही. सांगा पर्यायाचं उत्तर काय येईल? ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. या ठिकाणी पहा, पुरावा दाखव अन्यथा हार पत्कर, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहू. चला, पुढे दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? 2017ला प्रश्न आलेला आहे. तर ही म्हण आपल्याला तयार करायची आहे. आधी असे चौकटीत शब्द दिलेले आहेत. विटाखा, वावी वाजवावी, काय? टाळी.
मग काय, ज्याची आलं ना, ज्याची, पहा या ठिकाणी ज्याची खावी, ज्याची खावी पोळी, त्याची, त्याची वाजवावी टाळी, टाळी, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. या अर्थाची जे म्हण आहे यातील याचा अर्थ या ठिकाणी आपणाला सांगायचा आहे. तर मग काय असेल रे याचा अर्थ, सांगा बरं. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पुष्कळ लोक बोलतात तेच खरे नाही. अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे, अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पैशाने सर्व कामे साध्य होतात नाही. ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो हे सुद्धा येणार नाही. तर अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे अशा प्रकारचा याचा अर्थ होतो. पुढील म्हण पाहूयात आपण. पहा प्रश्न 7वा. चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर कोणते? तर पहा या ठिकाणी अगोदर आपणाला म्हण तयार करून घ्यायची आहे. ल पारा लेखिल चाखितो पीत, चाखितो पीत, पीत काय, पाणी, काय तर पाणी, चाखिल, चाखील पाणी, पाणी चाखील. मग काय रे, तळे राखील तो पाणी चाखील, तळे राखील तो पाणी चाखील. मग पहा या ठिकाणी, मग यातील डावीकडील पहा अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर कोणते असा प्रश्न आहे. तर पहा काही अशा प्रकारे तळे राखील तो पाणी चाखील अशा प्रकारे ही म्हण आहे. मग डावीकडून 7वे अक्षर या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर मग डावीकडून म्हणून आपण ज्या दिशेला बसतो, आपली जी डावी बाजू असते त्याच बाजूने आपण मोजायचं. आता आपण अभ्यास करत असताना आपली बाजू जी डावी आहे तीच. तळे राखील 1 2 3 4 5 6 आणि हे 7 पाहिल. पहा या ठिकाणी कितवा अक्षर म्हणले, डावीकडून 7वे अक्षर 1 2 3 4 5 6 4 5 6 आणि हे 7 पहा या ठिकाणी तळे राखील तो पाणी चाखील. मग पर्याय क्रमांक 7वे अक्षर तळे राखील तो पाणी, पा या ठिकाणी जे आहे 7वा अक्षर येत आहे. 1 2 3 4 5 6 आणि हे 7वा अक्षर डावीकडून पा हे येत आहे. म्हणून पर्यायात आहे का पहा, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. ज्या विद्यार्थी यश परगे या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी 7588 54 63 08 या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. ज्या वर्गासाठी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तो वर्ग टाकावं, ग्रुपमध्ये जॉईन व्हा. दररोज तासिका त्या ग्रुपवर येत जातील. चला या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.